नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज बघणार आहोत की तलाठी भरती प्रक्रियेसाठी परीक्षेचे टप्पे कसे असणार आहे, किती गुणांची परीक्षा असणार आहे। कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की ही परीक्षा कशा पद्धतीने होणार आहे आणि किती गुणांची होणार आहे। तर त्याबद्दल आपण आज सविस्तर माहिती बघणार आहोत। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, आता तलाठी भरती अगोदर जिल्हा वाईज व्हायची, परंतु आता ती MPSC कडे वर्ग करण्यात आली आहे आणि ग्रुप सी मध्ये तलाठी पदाचा समावेश करण्यात आला आहे। त्यामुळे वेगळी अशी परीक्षा किंवा अभ्यासक्रम असणार नाहीये। ग्रुप सी चा जो अभ्यासक्रम असणार आहे तोच अभ्यासक्रम या तलाठी भरतीसाठी असणार आहे। तर तो कसा असणार आहे आपण त्याबद्दल सविस्तर माहिती बघूया। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर यामध्ये आपण बघू शकता आता की परीक्षेचे टप्पे असणार आहे। यामध्ये संयुक्त पूर्व परीक्षा। आता ग्रुप सी मध्ये जेवढे पदे आहे, आता ग्रुप सी मध्ये कोणकोणते पदे आहेत, तर ग्रुप सी मध्ये आपलं उद्योग निरीक्षक आहे, त्यानंतर कर सहाय्यक आहे, टॅक्स असिस्टंट म्हणतो आपण त्याला, त्यानंतर लिपिक टंकलेखन आहे, त्यानंतर आता तलाठी भरतीचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे, त्यानंतर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आहे। या परीक्षेचा यामध्ये ग्रुप सी मध्ये समावेश होतो। तर यासाठी सगळ्यांसाठी एकच पूर्व परीक्षा असणार आहे, ती असणार आहे 100 गुणांची संयुक्त पूर्व परीक्षा। त्यानंतर तलाठीसाठी सुद्धा संयुक्त पूर्व परीक्षा ही 100 गुणांचीच असणार आहे। त्यानंतर मुख्य परीक्षा। आता मुख्य परीक्षा ही 400 गुणांची असणार आहे। किती? 400 गुण। 2 पेपर असणार आहे, 200 मार्काची 400 गुणांची परीक्षा असणार आहे आणि त्यावरच मेरिट आपलं फायनल डिक्लेअर होत असतं। आणि यामध्ये आता ग्रुप सी मध्ये आता यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी की ग्रुप ब व क हे दोन्ही पण अभ्यासक्रम एकत्र दिले आहे। तर आपण पोलीस उपनिरीक्षक गट ब मध्ये येतं, त्यामुळे ते आपण माहिती बघणार नाही। आता यामध्ये आहे सहाय्यक ग्रुप सी मध्ये सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क। आता या पदासाठी पूर्व परीक्षा करता अभ्यासक्रम आहे 100 मार्काचीच पूर्व परीक्षा असणार आहे, परंतु मुख्य परीक्षा ही 300 गुणांची असणार आहे फक्त सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक गट क पदासाठी। त्यानंतर बाकीचे जे पद आहेत गट क चे त्यासाठी 400 गुणांची मुख्य परीक्षा असणार आहे। आता आपण बघणार आहोत की नेमकं परीक्षा कशी होणार। आता यामध्ये आपण बघू शकता की प्रश्न संख्या 100 असणार आहे, एकूण गुण 100, दर्जा पदवीचा असणार आहे, मराठी व इंग्रजीचं माध्यम असणार आहे, 1 तास वेळ असणार आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइपचे क्वेश्चन असणार आहे। आता नकारात्मक गुण पद्धती कशा पद्धतीने असणार आहे, तर एका प्रश्नासाठी 25% गुण वजा होणार आहे। म्हणजे 4 जर तुमचे क्वेश्चन चुकले तर तुमचा 1 गुण वजा होणार आहे। आणि तुम्ही जर एखाद्या प्रश्नाची जर एकापेक्षा उत्तरे दिली, म्हणजे गोल जे असतात आपले ते जर काळे केले जास्त एकापेक्षा जास्त, तर ते उत्तर चुकीचे समजण्यात येणार आहे, हे लक्षात असू द्या। त्यानंतर तिसरा पॉइंट आपण बघू शकता की आपली जी बेरीज आहे किंवा जे मार्क्स आहेत ते जर अपूर्णांकात आले, म्हणजे समजा आपल्याला आले 40.25, तर हेच मार्क ग्राह्य धरण्यात येणार आहेत, त्याचं पूर्णांकात रूपांतर करण्यात येणार नाही। म्हणजे 40.25 आहे तर 41 करणार का? नाही। तर त्यामुळे अपूर्णांकात जी आपली गुण आलेले आहेत ते त्याच अपूर्णांकात राहणार आहे। त्यानंतर चौथा मुद्दा आहे, जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलेच नाही, म्हणजे जे गोल आहे ते जर तुम्ही आपण ब्लॅक केलंच नाही, तर त्यासाठी तुमचे गुण वजा होणार नाही। त्यानंतर आता आपण बघणार आहोत की अभ्यासक्रम। आता अभ्यासक्रमामध्ये एकूण तुम्हाला यामध्ये एकूण 8 विषय आहेत। किती? 8 विषय आहेत। आता यामध्ये पहिला जो विषय आहे तो आहे इतिहास। इतिहासमध्ये आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, त्यानंतर भूगोल आहे, महाराष्ट्राचा भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी। त्यानंतर तिसरा जो विषय आहे आपला महत्त्वाचा तो आहे अर्थशास्त्र। यामध्ये आता तुम्हाला 2 अर्थशास्त्र आहे, म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था आणि शासकीय अर्थव्यवस्था। आता भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय येतं? राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा
आणि राजकोषीय नीती इत्यादी. शासकीय अर्थव्यवस्थेमध्ये अर्थसंकल्प, लेखा परीक्षण इत्यादी येतं. त्यानंतर पाचवा जो विषय आपला तो आहे चौथा जो विषय आहे तो आहे चालू घडामोडी. यामध्ये जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील ज्या चालू घडामोडी आहेत त्यांचा समावेश होतो. त्यानंतर आपल्याला हे पाचवा विषय आहे राज्यशास्त्र. त्यानंतर आहे सहावा विषय सामान्य विज्ञान. यामध्ये आपल्याला हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र विज्ञानामध्ये या विषयांचा समावेश होतो. त्यानंतर आहे अंकगणित. आता अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इत्यादीचा समावेश आहे. त्यानंतर आहे बुद्धिमापन चाचणी. आता उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न असतात. म्हणजे हे बुद्धीवरचे प्रश्न असतात. तर अशा पद्धतीने आपली परीक्षा होणार आहे. त्याचा अभ्यासक्रम सुद्धा असा असणार आहे. तर आपण तयारीला लागणे खूप गरजेचे आहे आणि सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक. पुढील व्हिडिओमध्ये आपण गट क तलाठी भरती मुख्य परीक्षेविषयी माहिती बघणार आहोत. त्याचा अभ्यासक्रम कसा असणार आहे आणि सविस्तर अभ्यासक्रम जाणून घेणार आहोत. तर सर्वांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.